आपल्याला समजावी यासाठी मी रवींद्रजी महाजन यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन आयोजित LBN एक्सपो 2026. मी रवींद्र सिद्धेश्वर महाजन, सदस्य वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन आणि सध्या संचालक दी विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे या वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या वतीने आणि लिंगायत बिझनेस नेटवर्कच्या वतीने जो एक्सपोचा जे काही आज कार्यक्रम झाला, यामध्ये सर्वप्रथम असे सांगू इच्छितो की लिंगायत बिझनेस नेटवर्क जसं अगोदर माझ्या अगोदर ज्यांनी सांगितलं की जे कशा पद्धतीने सुरू झालं, तर त्या एक्सपोचे जे काही LBNचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला या आमच्या संघटनेला एक विनंती केली की आपण दोघं मिळून आपण हा कार्यक्रम करू. त्यांच्या या विनंतीला मान देऊन आम्ही याच्यामध्ये आलो आणि या दोघांनी मिळून हा आजचा कार्यक्रम केला आहे. फक्त याच्यामध्ये आज मला प्रास्ताविक रूपे मला असं सांगायचं आहे की वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन ही जी एक संस्था आहे, ही एक रजिस्टर्ड संस्था गेली 3-4 वर्ष आहे. या संस्थेमध्ये आम्ही 9 उद्योजक आहोत की ज्यांनी ही जी संस्था स्थापन करण्याचं आम्ही जे उद्दिष्ट होतं, ही करोनाच्या काळापासून सुरू झालं. ही संस्था स्थापन करण्याचा मूळ हेतू आपला असा आहे की आपल्या सामाजिक संस्थेमध्ये बऱ्याच जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. आम्हाला थोडंसं उद्योग आणि बाकीच्या व्यवसायामुळे आम्ही त्यामध्ये लक्ष घालू शकत नसल्यामुळे आम्ही एक बॅकएंडला काम करू अशी एक आम्हाला कल्पना सुचली आणि त्या पद्धतीने आज सकाळीच विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिल शेठ गाडवे, अजयजी मुंगडे यांच्या हस्ते आपली जी ही वेबसाईट जी आहे या संस्थेकडून केलेली, तिचं नाव आहे www.vlgo.org. या संस्थेचं आपण आज ऑफिशियल लॉन्चिंग केलं आहे. या वेबसाईटचं लॉन्चिंग करण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचं काम करत आहोत की ज्याच्यामध्ये लिंगायत समाजामधील सर्व घटकांची यामध्ये रजिस्ट्रेशन व्हावं. यासाठी म्हणजे रजिस्ट्रेशन म्हणजे असं 2 पद्धतीचं की ज्याच्यामध्ये सेन्सस म्हटला जाईल, जनगणना म्हटली जाईल. हे जनगणना होण्याचं कारण म्हणजे असं आहे की आजपर्यंत आपल्याकडे लिंगायत समाजामध्ये बऱ्याच संस्था काम करतात, परंतु आपल्याकडे तर लिंगायतांचा काउंट किती आहे हे कळत नाही. याकरता आपण या वेबसाईटमध्ये सर्वप्रथम आपण सर्वांनी रजिस्टर होणे गरजेचं आहे. आपण एकदा रजिस्टर झाला तर त्याच्यानंतर आपण एक बिझनेस कॅटेगरी ठेवली की या बिझनेस कॅटेगरीमध्ये आपण जर रजिस्टर झालात तर त्याच्यामध्ये आपण एक सर्च इंजिन असं लावलं की ज्याच्यामध्ये जर आपण फोर्जिंग इंडस्ट्रीमध्ये आहात, कास्टिंग इंडस्ट्रीमध्ये आहात, तर तुम्ही जर ते टाकलं तर तुम्हाला आपल्या समाजामध्ये या इंडस्ट्रीमध्ये कोण कोण लोक काम करत आहेत ते तुम्हाला दिसू शकेल. हे जर दिसलं तर आपल्याला एकमेकांशी व्यवसाय करताना आपल्याला सोपं होईल. यानंतर आपण एक दुसरं पोर्टल जे दिलंय त्याच्यामध्ये जॉब पोर्टल आहे. जॉब पोर्टल देण्यामागचा एक हेतू असा आहे की जॉब पोर्टल देताना आपण जे समाजातील ज्या मुलांना, ज्या गरजूंना नोकरीची गरज आहे त्यांनी त्याचा बायोडेटा तिथे टाकावा, जेणेकरून त्यांना ज्या ज्या फील्डमधल्या नोकरी पाहिजे तो बायोडेटा तिथे राहील. आणि आपल्या समाजातील जे उद्योजक किंवा बाकी ट्रेडर्स असतील किंवा व्यावसायिक असतील त्यांना जर आपल्याला कोणी कॅन्डिडेट लागत असेल तर त्या दोघांना एकमेकाला ते तिथे दिसू शकेल आणि ज्याने आपल्याला समाजातल्या दोन्ही प्रकारचं काम मिळू शकेल, दोघांनाही काम मिळू शकेल. हा त्याच्यातला एक दुसरा भाग आहे. त्याच्यानंतर आपण एक असा विषय केला त्याच्यामध्ये की समाजातील लिजंड्स आणि आयकॉन्स, की समाजामध्ये एक आपल्याला जे काही व्यक्ती आहेत की ज्यांचं आपल्याला कौतुक आहे त्यांची माहिती आपण तिथं ठेवणार आहोत. तसेच त्यानंतर आपण समाजामध्ये काम करणारे ज्या संस्था आहेत त्यांचं पण एक आपण पोर्टल केलंय, त्यांचं स्टॅटिक पेज आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत की जेणेकरून समाजाच्या संस्था कुठे कुठे कार्यरत आहेत, काय काय काम करतात ते त्याच्यामध्ये त्यांना कळेल. या सर्व याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही ह्याच्यामध्ये ग्लोबलचा जो विचार म्हणतोय त्याच्यामध्ये आता आम्ही एवढंच जे बघतोय तो ऑस्ट्रिया, US मधून किंवा जिथे जिथे आपली मंडळी आहेत त्यांनी इथं जर रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यामध्ये अजून एक फायदा असा आहे की जेणेकरून आपल्या समाजातील काही जी मुलं इतर देशामध्ये शिक्षणासाठी जातात त्याकरता आपल्याकडे जर तिकडच्या लोकांची काही नोंद असेल तर आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेशन करून काहीतरी आपल्याला त्या मुलांना पाठवण्यामध्ये सोपं होऊ शकेल. त्याच पद्धतीने त्या एरियामधील त्या कंट्रीमधील जर कुणाला नोकरी निमित्त किंवा आपल्याकडे जिथे जी लोक तिथं एस्टॅब्लिश आहेत त्यांना सांगितलं गेलं तर तेही काम होऊ शकेल, असं एक त्याच्यामधला पर्पज आहे.
आणि या ह्याच्यामध्ये एकंदरीत सर्व या वेबसाईटचं जे काही फंक्शन जे आहे ते गेली 2-3 वर्ष आम्ही करत असताना याला त्रास असा आहे की ही एक कुठलीही जी वेबसाईट आहे जे की स्टँडर्ड नसल्यामुळे वेगवेगळ्या थीम्स असल्यामुळे डेव्हलपरला नेहमी याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. परंतु आज आम्ही या संस्थेमध्ये या वेबसाईटचं लॉन्चिंग तर केलेलं आहे. आपल्या सर्वांना एक विनंती की जेवढे समाजातील जेवढ्या लोकांना आपल्याला यामध्ये आणता येईल आणि जेवढी लोक यामध्ये येतील तरच आम्हाला या वेबसाईटमध्ये आम्हाला काही वेगवेगळ्या डेव्हलपमेंट करता येईल, जेणेकरून याच्यामध्ये डॉक्टर्स असणार आहेत, वकील असणार आहेत. आता पुणे शहरामध्ये ज्यावेळेस काही समाजामधल्या व्यक्तींना पुणे शहरामध्ये डॉक्टर्सच्या काही कन्सल्टन्सी करता यावं लागतं, जर काही समजा न्यूरोलॉजिस्ट आहे, सर्जन आहेत किंवा काही MD आहेत किंवा काय आहे, तर या ह्याच्यामध्ये जर त्या साईटवर जर तुम्ही गेलात आणि आपल्या समाजामधील कोणी डॉक्टर्स आहेत हे जर सर्च केलं तर निश्चितच आपल्याला त्यांच्याकडे समाजाकडून गेल्यानंतर गाईडलाईन घ्यायला निश्चितच सोपं पडेल. त्या पद्धतीने आपल्याकडे कुठल्याही छोट्या सर्व्हिसेस लागल्या की जसं प्लंबिंग आहे, इलेक्ट्रिशियन आहे, छोट्या छोट्या म्हणजे आपल्या समाजातले छोटा घटक तोही तिथं आपल्याला मिळणार आहे, तोही त्या एरियाचा मिळणार आहे. आपल्या इकडे इतर स्टेटमधून आलेले, सोलापूरमधून आलेला जर व्यक्ती इथं राहतोय त्याचा करंट ॲड्रेस जो आहे तो आत्ता पुण्यातला आहे, पण नेटिव्ह ॲड्रेस जर सोलापूरचा जर असेल तर त्याच्या सोलापूरची किती लोक या इथं लोकसंख्या आहे ते त्याला कळू शकेल, जेणेकरून आपल्याला हे काम करायला फार सोपं पडेल. याच्यानंतर महिलांच्या छोट्या महिला जे आता उद्योग सुरू करतात त्यांच्याकरता पण आपण याच्यामध्ये संधी ठेवली आहे. याच्यामध्ये एक आपण ॲडव्हर्टाईज करता एक पोर्टल ठेवलं की ज्याच्यामध्ये आपण आपले ॲडव्हर्टाईज तिथं टाकू शकता, जेणेकरून ही साईट ज्यावेळेस रन होणार आहे त्यावेळेस तिथे आपल्याला ॲडव्हर्टाईज दिसू शकेल, जेणेकरून ही ॲडव्हर्टाईज दिसली तर आपल्याला आपले काही प्रोडक्ट्स जे आहेत ते तिथे आपल्याला दिसू शकतील. महिलांकरता आम्हाला याच्यामध्ये बरेच एक असे डोक्यामध्ये विषय आहेत की महिलांचं रजिस्ट्रेशन जर इथं असेल तर आपल्याला 30 वर्षाच्या महिला, 40 वर्षाच्या महिला, 50 वर्षाच्या महिलांकरता आपल्या ओव्हरऑल या समाजाच्या पद्धतीने आपल्याला त्यांना काय बेनिफिट देऊ शकू. उदाहरणार्थ मेडिकलचं काही एखादं स्पीच देता येत आहे का, किंवा त्यांच्याकरता आपल्याला कुठला एक नवीन उपक्रम राबवता येतोय का, या पद्धतीने आम्ही त्या फॅसिलिटीज तिथे एक देण्याचा विचार करतोय. सगळ्या संस्थांनी याच्यामध्ये रजिस्टर व्हावं आणि त्यांनी करावं. या निमित्ताने मला एक असं सुचवायचं आहे की आपण म्हणजे आजचं सकाळचं रजिस्ट्रेशन जे झालंय ते या संस्थेच्या वेबसाईटवरच झालेलं आहे. आपण सर्वांनी याच्यात रजिस्टर व्हावे. आणि मी आता एक थोडंसं उपस्थित पाहुण्यांमध्ये रोहिणीताई कल्याणी आहेत, मुद्दा सर आहेत, डोली सर आहेत, आमचा उद्योन्मुख कलाकार शिवराज, आमचा मुलगा म्हटलं तरी हरकत नाही आहे, तो आहे, मॅडम आहेत, मला थोडंसं नाव मॅडमचं माहीत नाही, आणि चौधरी सर. या सर्वांना आज या निमित्ताने बोलवण्याचं कारण आहे की सकाळी उद्घाटन झालं, संध्याकाळी एक्सपोचा समारोहाचा कार्यक्रम करताना आपण हे त्यांना सांगणं गरजेचं आहे, या हिशोबाने सांगतोय. मी यानंतर फक्त थोडक्यातच मी आमचे जे सहकारी आहेत त्यांना मी इथे स्टेजवरती फक्त 2 मिनिटं बोललो होतो की ज्यांची ओळख होईल की गेली 2 वर्ष हे बॅकएंडला काम करतात आहे आणि भविष्यात त्यांनी बॅकएंडला काम करायचं आहे, ती जबाबदारी त्यांनी आज फिक्स केली आहे. सर्वप्रथम युवराज लक्ष्मण गाडवे हे काकाबाईचे ओनर आहेत, आमच्याबरोबर सुरुवातीपासून आहेत. संतोष बनाळे, योगेंद्र मेनकर, सचिन चिरमे, हेमंत गुडे, अविनाश बारजीबे, अतुल साखरपे, अमित हपसे आणि मी रवींद्र महाजन. हे सर्व उद्योजक जे आम्ही वेळात वेळ काढून हे काम करतोय. पण आपल्यासारख्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं तर या साईट मधून भविष्यामध्ये आपण फार मोठं काम करू शकू की जेणेकरून आपल्याला समाजामध्ये वावरताना आणि एकमेकाची ओळख ठेवायला सोपं होईल. एवढं सांगतो मी, माझं प्रास्ताविक थांबवतो. सगळ्यांनी आमच्या संस्थेवरती रजिस्टर व्हा, शुभेच्छा द्या आणि आमचा मॉरल सपोर्ट वापरा. गेली 3 वर्ष आम्ही ह्याच्यावरती परिश्रम करतोय. आज ती आम्ही लॉन्च करायलाच आम्हाला एवढा वेळ गेला. आपल्या संस्थेचं नाव तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तेवढं रजिस्टर व्हा. धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.